नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे पूजा तिच्या आईला फोन करून सांगू लागलेली असते की आपण आता कृष्णाच्या विरोधात आणखी एक कट करायचं ठरवलेला आहे. तर तो कट काय आहे, तर इथे आपण पाहतोय सरपंच ह्या निधीतनं जो चेक येणार आहे सरपंचबाईसाठी, तर तो चेक आपण अगोदरच गायब करून टाकायचा. त्यामुळे काय होईल, तिची तिसरी चूक आपल्याला सगळ्यांसमोर दाखवता येईल आणि हळूहळू रोज एक एक चूक 5 चुका झाल्यानंतर सगळेजण मग आपल्याला घाबरायला लागतील आणि 5 चुका झाल्यानंतर आपल्याला तिच्याकडनं ह्या घराचा सगळा अधिकारही काढून घेता येईल. हे सगळं काही जेव्हा ती तिच्या आईला सांगते, पण हे कसं घडणार असंही ती विचारू लागते. तर ती म्हणते, काही काळजी करू नको आई, मी सगळं मॅनेज केलेलं आहे, आता तुला गोड बातमी देण्यासाठीच फोन करेल असं म्हणून मग फोन ठेवते. इकडे सावित्री फार खुश असते. तिला फार आनंद होतो की आपली मुलगी एवढं छान काम करते, आपल्या मुलीला यश मिळू दे. पण आता ज्यावेळेला ती मागे वळून पाहते त्यावेळेला तिला भक्ती दिसते. भक्तीला पाहिल्यानंतर रंगच उडून जातो चेहऱ्यावरचा सावित्रीच्या. सावित्री टेन्शनमध्ये येते. आता ही मुलगी नक्कीच फोन करून हे सगळं काही कृष्णाला सांगेल. मग लगेचच तिच्यावर ती रागवू लागते. जर ह्या सगळ्या गोष्टी कृष्णाच्या कानापर्यंत पोहोचल्या, ज्या तू ऐकल्या असतील, तर तुझी काही खेर नाही. तुला इथे राहायचं असेल तर माझ्या पद्धतीने मी सांगेल तसंच राहायचं, नाहीतर मी तुला 1 मिनटंही ह्या घरात ठेवणार नाही, काढून घराच्या बाहेर फेकटून देईन असं म्हणत तिला चांगलं दम दिलेला असतो सावित्रीने. भक्ती मात्र आता काहीही बोलत नाही. ती म्हणते, मी तुझं काहीच बोलणं ऐकलेलं नाही, तुम्ही नक्की काय बोलत होते तेही मला माहीत नाही, तर मी कृष्णाला सांगेल तरी कसं. आणि मग इथे सावित्री विचार करते की बरं झालं यांनी काय ऐकलेलं नाही, पण तरीही कृष्णाला काहीही सांगायचं नाही असा दम देऊन इथे भक्तीला सावित्री निघून जाते. आपली कृष्णा नेहमीची कार्य करत असते. झोपण्या अगोदर काय कसं कुठे ठेवले, सगळं बंद आहे की नाही, काजू बदाम भिजत टाकली की नाही, सगळं काही पाहून घेते. आणि सकाळची तयारीच्या काही लहानसहान गोष्टी त्या सगळ्या तिने आवरून ठेवलेल्या असतात. तितक्यातच काय झालं, भक्तीचा कॉल येतो. एवढ्या रात्री भक्तीने कॉल केला आहे, काही टेन्शन आहे का असं तिला टेन्शन येतं. मग इथे फोन उचलून विचारू लागते भक्तीला, काय झालं भक्ती. तर आता भक्ती इथे सांगू लागलेली असते की का कुणास ठाऊक मला फार आज घाबरल्यासारखं होते. तर भक्तीला इथे आपली कृष्ण म्हणते, का तू का घाबरली असते तरी सांग. मग भक्ती सांगू लागते की पूजा आणि आई दोघीजण एकमेकींशी फोनवरती काहीतरी बोलत होते. तर आपली सावित्री म्हणजे तिची आई जी आहे ना, ती खूप खुश होती. कारण तर काही कळलेलं नाही आहे, पण नक्कीच तुझ्याविषयीच काहीतरी असेल असंही इथे आता आपली भक्ती कृष्णाला सांगू लागते. मग तुमच्याकडे नक्की काय काय चाललं आहे मला सांगशील का. आता इथे कृष्णाने घडलेली हकीकत सांगायला सुरुवात केली की गुरुजी आले होते, त्यांनी सांगितलं की माझ्या हातून दरवेळेला 5 चुका होतील, 5व्या चुकीनंतर आमच्या घरातल्या एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो. ही गोष्ट कळल्यावर भक्ती म्हणते, नक्की तुला वाटतं का हे सगळं खरं आहे. तर इथे कृष्णा म्हणते, हो मला पूर्ण विश्वास आहे, गुरुजी कधी भाकीत खोटी करत नाही. त्यांनी केलेलं भाकीत जर खरं ठरलं तर या भीतीपोटी मलाही खूप घाबरायला होते, पण त्या संदर्भात जर ह्या मायलेकी काही बोलत असतील तर असंही आता भक्ती बोलू लागलेली. भक्तीला मात्र टेन्शन येते. भक्ती नक्कीच काहीतरी होणार आहे म्हणून कृष्णाला सावध करण्याचा प्रयत्न करते. तू सावध राहा, तू तिच्यावर लक्ष ठेव. पण कृष्ण म्हणते, दरवेळेला मी तिच्यावर लक्ष ठेवायला बसले तर माझ्या हातून 2, 5 काय 10 चुका होऊन जातील. त्याच्यामुळे तिच्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करेन, माझ्याकडनं चूक होऊ नये ह्या गोष्टीकडे प्रयत्न करेन मी असं बोलून तिला टेन्शन घेऊ नको, मी आहे बरोबर व्यवस्थित, ते तू तुझं काम कर असं व्यवस्थित आपली कृष्णा भक्तीला समजावून सांगते. आपण इकडे पाहतोय की पूजा वाटच पाहत होती. तिला संधी हवीच होती. निधीचा चेक येणारे माहितीच होतं. तर झालं तसंच झालं. चेकला पाहिल्या ती आता माधवला थांबवते. हे काय आहे म्हणून विचारू लागते. माधव सांगतो की छोट्या मालकीनबाई ज्या आहे ना, त्यांचं लेटर आले ते त्यांना देऊन येतो. तर मालकीनबाईच का म्हणालस तू त्या नोकरानीला असं म्हणत तिच्या माधववरती इथे रागवू लागते पूजा. आणि तिला म्हणते की ती तुमच्यासारखी नोकरच आहे, तिला नोकरीनबाई म्हणायचं, मालकीनबाई म्हणायचं नाही. मालकीनबाई मला मालकीनबाई म्हणायचं, समजलं. तर इथे माधव काका डोक्याने फक्त मान डोलवून हो हो असं करू लागतात. तर हे काय तुमच्या हातामध्ये असा प्रश्न आता ती विचारते. तर माधव काका सांगतात की लेटर आले ते त्यांना देऊन येतो सरपंचबाईंकडे. तर आता इथे सरपंचबाई म्हणत इथे माधव काका स्वतःची सुटकारा करून घेतो, कारण त्याला पण भीती वाटते ह्या पूजेची. पूजा फारच डॅम्बिस बाबा. तर पूजा आता माधवला म्हणते की जात आणि इथून पुढे मला माझ्यासमोर तिला मालकीनबाई म्हणायचं, नोकरांनीबाई म्हणायचं. आणि तिला खरं तर आता तिचा हेतू साध्य करायचा आहे. आता ती गुपचूप लपून छपून पाहणार आहे की हा चेक ही कुठे ठेवती, म्हणजे तो लंपास करता येईल की नाही.
तर आपण इकडे पाहतोय की आपली नित्यकर्म करण्याच्या म्हणजे किचनमधली कामं करताना आपल्याला इथे कृष्णा दिसते. कृष्णाजवळ माधव काका येतात आणि म्हणतात, मालकीनबाई तुमचं लेटर आले. मग इथे ती म्हणते की माझ्या हातनं इथे खराब आहे, तर एक काम करा, तुम्ही खोला आणि दाखवा मला काय त्यात. तर ते म्हणतात की तुमचं प्रायव्हेट लेटर असेल, ते मी नोकर आहे, मी कसं खोलू. तर नोकर आणि मालक हा भेदभाव मला आवडत नाही असं कृष्णा काकांना सांगते. आणि मी तुम्हाला कधी म्हणाली का नोकर नाही ना, तर माझ्या हात आता ओले आहे ना, तर तुम्ही तो पेपर खोलून मला दाखव, म्हणजे काय त्यात ते कळेल. आता माधव काका नाही नाही म्हणत असतात. तर आता इथे मग त्यांचं कृष्णाच्या हट्टाखातर मग ते खोलतात. खोलल्यानंतर एक चेक आणि एक लेटर असतं. मग तो दाखवतो कृष्णाला आणि कृष्ण म्हणते हां हां मी वाटच पाहत होती ह्या लेटरची. तर ते लेटर काका पुन्हा त्या एन्व्हलपमध्ये टाकतात आणि मग ते लेटर घेऊन आपले कृष्णा म्हणते की मी याला आवरून ठेवते, तोपर्यंत तुम्ही एवढा भाताच्या कुकरला झाकण लावा. मग ती झाकण लावायला काकांना सांगून तयारी करून इकडे चेक ठेवण्यासाठी गेलेली असते. तर आता इथे तिच्यावर नजर ठेवून आहे पूजा की कुठे जाते कृष्णाने, कुठे ठेवते इथे. आपल्या कृष्णाने हे सगळं व्यवस्थित जपून तिजोरीमध्ये नेऊन ठेवलेलं असतं. तिजोरीत दार उघडते, त्याच्यामध्ये ते लेटर ठेवते. बरं ही पूजा आहे ना लब्बाड, ही लांबून सगळं काही गुपचूप गुपचूप पाहत असते, कसं कसं करते, कसं ठेवते आणि ते कुठे ठेवलं हे तिला आता कळलेले. आता काहीही करून तिच्या कमरेच्या चाव्यात चोरायच्या हाच एक हेतू तिच्यासमोर आता एकदम स्पष्ट आहे. तर आता ती ठरवल्याप्रमाणे सगळं पाहून घेते, कसं ठेवलं आहे आणि कुठे ठेवलं आहे ते पाहिल्यानंतर आता ती तिच्या खोलीत जाते. खोलीत गेल्यानंतर मग ती समर डार्लिंग असं करत करत जाते. तर समर आहेच बैल बुगू बुगू. तर तो म्हणू लागतो की काय रे पूजू डार्लिंग चला. तर आता आपण इथे पाहतो ह्या डार्लिंग डुर्लिंगचं काय चाललं आहे. तर इथे पूजा सांगू लागते की मी ना ते लेटर आलेलं पंचायतीचं पाहिले, त्याच्यामध्ये चेक पण आहे, तर तो आपण लंपास करूया. तर हा बिनडोक काय म्हणतं, पगार वाढवा अक्कल कमी. हा म्हणतो ते चेक आपण घेऊन करायचं काय, तो आपल्या बँकेत थोडी वाटणार आहे. तर ती म्हणते अरे वेडा, ते काय आपल्या बँकेत घालण्यासाठी मी नाही घ्यायला सांगते तुला, फक्त ते लंपास करायचं. म्हणजे काय होईल, तिच्या हातून तिसरी चूक घडली म्हणून आपल्याला कांगावा करता येईल. आणि तो चेक हरवला आहे म्हटल्यानंतर ती तिची चूक मानावंच लागेल आणि तो चेक असा लंपास करायचा की तिला कधीच सापडणार नाही, एवढंच काम करायचं आहे. तर आता तो तिने म्हणजे आपल्या तिजोरीत ठेवला आहे. तर मग तो कसा मिळवायचा तिजोरीतनं, समरला ती डोकं चालव म्हणू लागते. तर समर म्हणतो काहीही करून तिजोरीची चावी मिळवायला लागेल. आणि तिजोरीची चावी मिळवणं एवढं कठीण नाही आहे, तिच्या रूममध्ये आपण घुसून त्याची चावी काढू शकतो. तर आज रात्री सगळेजण झोपल्यानंतर सगळ्यात पहिले हेच काम करायचं. आपण कृष्णाच्या खोलीमध्ये जाऊन ते शोधायचं आणि शोधल्यानंतर आपण ते म्हणजे तिचे त्या चेक काढायचा आणि तो लंपास करायचा. चला समरराव लागले हां कामाला. आता तो रात्रीचा उभा असतो खोलीच्या बाहेर, दरवाजा उघडाच असतो आणि मग आत डोकावून पाहू लागतो. मग चाव्या कुठे ठेवल्या असतील म्हणून अंदाज घेऊ लागतो, उशी खाली आहे का, कुठे दिसते का, सगळे गाढ झोपले की नाही. हे दोघं गाढ झोपलेले आणि योगायोग बघा काय भारी आहे, सुवर्ण संधी. ती टेबल असते ना साईडचा, त्याच्यावरती अशा उघड्या मागड्या त्या चाव्या ठेवलेल्या आहे. एवढी मोठी हे रूम आहे, खोली आहे, त्यात ड्रॉवर्स आहे. एखादी बाई ड्रॉवरमध्ये ठेवते ती चाव्या. या चोरट्यांसारख्या चोराला पटकन चोरी करण्यासाठी चाव्या कोणी असं टेबलवर ठेवतं का. बरं आपण आता पाहू शकतो, आता हा चोर आहे त्याचा डोक्याचा वापर करतो. काठी आणतो, काठीला तार बांधतो आणि मग त्या तारेला व्यवस्थित आकडा बनवतो आणि मग त्या चावीच्या छल्ल्याकडे नेतो. त्या आकड्यामध्ये ती चावी एकदम छान व्यवस्थित अडकते. अलगदपणे कुणालाही आवाज न जाता ती उचलतो आणि उचलल्यानंतर मग त्याचा हेतू साध्यच झाला. त्याला जे करायचं होतं त्याला मिळालंच. बघा इतक्या हुशारीने याने त्या चाव्या अलगदपणे काढून घेतलेल्या आहे. आणि आपली कृष्णा, आपला दुष्यंत गाढ झोपेते, त्यांना ह्या संकटाची चाहूलसुद्धा लागलेली नाही. आता समर व्यवस्थित त्या चाव्या त्या जागेवर ठेवतो आणि अचानक त्याच्या पाठीमागनं कोणतरी त्याला हात लावतो. इतका घाबरतो त्याच्या चेहऱ्यावरती, तो आपण घामाघूम झालेलं पाहू शकतो. ज्यावेळेला तो मागे वळून पाहतो ना कोण आहे, घाबरलेल्या भित्र्या अशा चेहऱ्याने, त्यावेळेला त्याला पाठीमागे पूजा दिसते आणि पूजा म्हणू लागते की काम झालं का. तर तो म्हणतो हो मिळालं चाव्या. आणि मग ती म्हणते की चला पटकन आपण आपलं काम उरकून घेऊया. मग तोही म्हणतो हो चल. आता दोघंजणं त्या चाव्या घेऊन निघतात आणि आपली कृष्णा आणि दुष्यंत गाढ झोपेते, त्याला काही ठाऊकही नाही काय झालं आहे नाही काय नाही. तर आपण इकडे पाहू शकतो
ते दोघंजणं दरवाजे बंद करून आलेले असतात आणि मग जिथे तिजोरी ठेवली ना त्या जागेवर जाऊ लागतात. आणि तिकडे गेल्यानंतर त्या दोघांना इतका आनंद होतो. पटकन समरला इथे पूजा म्हणू लागते की तू ते तिजोरीचं दार उघड व्हावं एकदाचं. मग तो चावी लावतो आणि मग चावी लावल्यानंतर आत इतके पैशांच्या गड्ड्या पाहतो. इतके पैसे पाहिल्यानंतर त्याचे डोळेच गरगरायला लागतात आणि मग त्याचं मन चलबिचलित होऊ लागतं. तर पूजा त्याला म्हणते, नाही नाही, फक्त आपण चेक घ्यायचा आहे. तर तो म्हणतो, कोणाला कळणार आहे एखाद 2 गड्डी काढून घेतली तर. तर पूजा म्हणते की भविष्यात हे सगळं आपल्या हातात आपल्या ताब्यात असणार आहे. आत्ता ह्या गोष्टीला आपण हात लावायचं नाही. चोरी केला तर जास्तच बनावट होऊन जाईल. आपल्याला फक्त चेक आणि चेकवरतीच फोकस करायचं आहे. तर तू ह्या बाकीच्या गोष्टी सोड. त्याचं फार मन असतं 1-2 लाख रुपये तरी काढून घ्यावा. पण इथे पूजाने त्याला स्पष्ट नकार दिला आहे की नाही, आपण तसं काहीही करायला आलेलं नाही. आपण फक्त चेक घ्यायचं आहे. तर ते एन्व्हलप अलगदपणे इथे पूजा न फाटवता उघडते. त्याच्यानंतर त्यातला चेक ती बाहेर काढते आणि पुन्हा एकदा त्या लेटर आणि त्या एन्व्हलपला ती आतमध्ये ठेवून देते. आणि मग ती त्याला म्हणते की व्यवस्थित तू हे तिजोरी लॉक कर. मग इथे आपण पाहतोय एकदम पूजावरती खुश झालेला समर म्हणतो, खरंच बायको तुला किती डोकं आहे, एकदम भारी डोकं चालतं यार तुझं. तर इथे ती म्हणते की आता पटपट आवर बुवा, कोणी आपल्याला पाहिजेत, आपल्याला ती चावी पण ठेवायची आणि हा चेक पण लंपास करायचा आहे. तर हा चेक कुठे विल्हेवाट लावायची त्याची मी पाहते आणि तू ही जी तिजोरी ती व्यवस्थित बंद कर आणि त्याची चावी पुन्हा एकदा कृष्णच्या खोलीमध्ये नेऊन ठेव, कुणालाही न कळता. तर आता इथे तो तिजोरी व्यवस्थित लॉक करतो. दोघंजणं बघतात तिजोरी लॉक झालेली आणि मग हळूहळू दोघंही बाहेर जातात. आता इथे आपल्या समोर पाहू शकतो की आपण समर विचार करतो ही चावी कशी नेऊन ठेवावी, इथून फेकू की काय, आणि फेकण्यासाठी हात वरती करतो आणि पाहतो तर काय, इथे कृष्णाला जाग येते. जाग आल्यानंतर तो पटकन मागे सरकतो. कृष्णा डोळे चोळत उठून बसते आणि पाणी पिण्यासाठी ग्लासवरचं झाकण काढते, पाणी घेते आणि पाणी पिऊन मग ते शांत बसते. इथे मात्र आता इथे हा समर वाट पाहत असतो तिची झोपण्याची. मग ती पाणी पिते, थोडंसं डोळे वगैरे चोळते आणि पुन्हा एकदा झोपी जाते. आता इथे समर विचार करतो की ही चावी जशी घेतली ना तशीच ठेवावी लागेल. जर थोडा जरी या कानोसा कोणाला लागला तर मग आपली काही खेर नाही. मग तो पुन्हा त्या काठीला ती चावी अडकवतो. जशी घेतली ना तशीच्या तशी पुन्हा एकदा त्या टेबलवरती चावी अलगदपणे ठेवून देतो आणि दरवाजा एकदम व्यवस्थित बंद करतो. कोणी झोपले की नाही, जागं आहे ते सगळं व्यवस्थित चेक करून घेतो आणि काठी त्या जागेवर ठेवून मग तिथून दरवाजा बंद करून तो निघालेला असतो. ज्या वेळेला तो खोलीत येतो, खोलीत आल्यानंतर तो पाहतो तर पूजा इथे त्या चेकला जाळत असते. तिने तो चेक अगदी जाळून नाट केला आहे. कुणाकडे काय, आपण कुणाचंच नाव घेऊ शकणार नाही आता की पूजाने चेक घेतला आहे, तो तिच्याजवळ आहे, तिने कुठे लपवला आहे. अरे याला म्हणतात एकदम बहादर, एकदम खोटं बोल, रेटून बोल. मी केलं नाही तर तुम्ही कशाला माझं नाव घेताय नाही का. माझ्याकडे काही भेटणार पण नाही, झरती का घेईना तुम्ही त्यांची. तर आपण इकडे पाहू शकतो की तिने एकदम व्यवस्थित पुरावा नष्ट केलेला आहे आणि ह्या गोष्टीचं कौतुक, बापरे बायकोचं कौतुक करण्यात एकदम माहीर आहे हा समर. बायको खरंच तुला काय डोकं आहे गं, असं म्हणत तो तिचं कौतुक करतो आणि तिला म्हणू लागतो की तुझ्यासारखी एवढी अक्कलमंद बायको मला मिळाली आहे, एकदम भारी बरं का, असं म्हणत तिला घट्ट अशी मिठी मारतो. प्रोमोमध्ये इंटरेस्टिंग पार्ट पाहायला मिळतो आहे. आपल्या कृष्णाला कळलेले की आता हा जो चेक हरवला आहे, तर भक्ती काल सांगत होती की काहीतरी होणार ह्या मायला, की फार खुश होत्या. तर तिने थेट जाऊन विचारलं आहे की सांग कुठे ठेवला आहे तो चेक. तर आता ती एकदम शार्प माइंडेड, ती म्हणते की मी चोरलेलं नाही, मला काय माहीत नाही. तर आता इथे दुष्यंत म्हणतो की तूच चोरला असशील. तर इथे समर लगेच, माझ्या बायकोवरती आळ लावणारा तू कोण आहेस रे, माझ्या बायकोला असं बोलायचं नाही बरं, असं म्हणत तिथे शहाणपणा करत गेलेला असतो हा समर. तर समरला आता थेट उत्तर माझ्या देतो बायकोनी केलेलं नाहीये तुला असं वाटत म्हणणारा असेल. समर आहे. त्याला आता थेट उत्तर दिलेलं असतं आपल्या दुष्यंतने. मात्र आता पूजाने इथे कांगावा करायला सुरुवात केलेला असतो आणि पूजा म्हणू लागते की हे सगळं काही फक्त आणि फक्त ह्या कृष्णामुळेच झाले. तिने माझ्यावर खोटा आळ लावला आहे. मी खरंच काहीही केलेलं नसताना माझ्यावर आरोप लावण्यात आला आहे. ह्या गोष्टीसाठी आता कृष्णाने माझी माफी मागावी. कृष्णा म्हणते मी माफी मागणार नाही, कारण तू खरंच चूक केलेली आहे, तू स्वतःची चूक मान्य कर. मात्र पूजा इथे खोटं बोल, रेटून बोल तशीच गंमत करते. रेटून का होईना ती तिचं सांगू लागते की मी असं काहीही केलेलं नाही आहे.
तर इथे कृष्णाचं ठाम मत आहे की हे सगळं काही करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तूच आहे. सगळं कुटुंब आता ह्या दोघी बहिणींमधली घडणारी सगळी हकीकत पाहत असतं. तर त्याच वेळेला पूजा म्हणते की मला माहिती आहे आता ही तिसरी चूक आहे, तुझ्याकडनं चेक हरवला आहे, तर आता तू ह्या घराण्याच्या चाव्या आहे त्या आता मला दे आणि माझी माफीही पण माग की तू माझ्यावरती खोटा आरोप लावलेला आहे. चला तर मग पुढे जे काय होईल ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. आता घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.